गाडी पण चालू होत नाही, काहीतरी संकटच आहे काय ना आपल्या आज. हे आहेत दादासाहेब, सामाजिक कार्यकर्ते, गोरगरीब जनतेसाठी संघर्ष करणारा एक सच्चा माणूस व तितकाच दिलदार आणि दिलखुलास माणूस. आत्ताही तालुक्यावरून ते लोकांची कामं करूनच निघालेत. परंतु हे कायमच संकटात सापडतात. काहीतरी सारखं असा कधी प्रॉब्लेम येत नाही, पण अचानक प्रॉब्लेम गाडी आता चालू नाही तर गाडी कधी ताप देत नाही मला जेव्हा. माझ्या डोक्याला तर लागलंय बरं का. आता मदत कुणाची तरी तर बघणं. हा समोर घर दिसतंय, मी त्यांच्याकडून मदत घेतो आणि थोडासा आसरा भेटेल मला. दीदी, माझी गाडी बंद पडली आहे, मला थोडी मदत मिळेल का? माझ्या डोक्याला पण लागलंय, गाडी बंद पडली आणि खूप त्रास होतोय मला. थोडा वेळ इथं थोडंसं विश्रांती करायला वेळ भेटेल का मला? हो हो हो, माझे ना आई वडील आहेत अपंग आतमध्ये. तुम्ही बसा, मी आले. हो चालेल. हा चालेल. हो 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 बसा तुम्ही. हो हो. जा ना. मला तर दीदीने सांगितलंय की घरी पाहुणे तिचे आई वडील आहेत, पण घरी तर कोणी दिसत नाही. दीदीने सांगितलं, पण दीदी कुठे गेली? दीदी अहो, ऐकताय का? ह्या आहेत आशाबाई, दादासाहेब यांच्या धर्मपत्नी. पण ह्या दादासाहेब यांच्या कामाला एवढ्या वैतागल्या आहेत की या नेहमीच चिडचिड करत असतात. पण पत्नी ती पत्नीच असते ना, शेवटी साथ देतेच. ऐकलं का? डोक्या दिवस आलाय, वैताग दिला यांनी. अगं ऐका रडती सकाळ सकाळ. झोपू दे ना पप्पांना पण आणि आम्हाला पण. रात्रभर कुठं जातात काय माहित. जसं काय गावाचा ठेका घेऊन ठेवलाय. घरचं देत्या सोडून समाजसेवा करत बसल्यात लोकांची. अगं आई, आमचा नाही पण पप्पांचा तरी विचार कर की, लागले ना त्यांना. ही आहे निकिता, दादासाहेब यांची धाकटी मुलगी. हिचं मात्र मोबाईलवरती खूप प्रेम. हे कारट्यानं उठा की. वैताग दिला या कारट्यांनी. नको ते डोक्याला ताप करून ठेवला यांनी. रात्री कुठे गेले होते काय माहित. रात्रभर लोकांनी आणलं म्हणून तरी बरं आहे. भूतानी पडले होते कोंडावर. पप्पा, तुम्ही कस काय गेलते तिकडं? ही दादासाहेबांची थोरली मुलगी कोमल. हिचं मोबाईलवरती प्रेम नाहीये, पण कोणावरती आहे काय माहिती. असंच रे दीदी. हा पप्पा, पण ती रस्त्यापासून किती लांब आहे? तुम्ही कस काय गेलते एवढ्या लांब?
काय नाही, गाडी खराब झालेली असली म्हणून मला तिथं जायला लागलं आणि मग कोणीच नव्हतं तिथं. मला वाटलं कोणाच तिथं मदत भेटेल म्हणून मी गेलो होतो तिकडं, बाकी काय तुम्ही असं नका ना जात जाऊ, आम्हाला काळजी वाटते तुमची. हा, बरोबर आहे, पण आता मी तर जाणून बुजून काहीच करीत नाही ना. पप्पा काय लागलंय हो तुमच्या डोक्याला? खूप मोठी जखम झाली. रात्री डॉक्टर पण आलते, डॉक्टरनी काळजी घ्यायला लावली. काय नाही तिथे गाडीवर पडल्यामुळं डोक्याला जखम झाली, बाकी काय नाही, गाडी घसरली होती माझी. पण तुम्ही अशा रात्रीच्या नका जात जाऊ, आम्हाला काळजी वाटते. बरोबर आहे, पण आता जाणून बुजून काय होत नाही ना. गाडी अचानक घसरल्यामुळं पडली गाडी आणि बाकी पण आले होते ना मला थोडी मदत करायला, त्यामुळे नका काळजी करू तुम्ही. होय हो पप्पा, तुम्ही रात्री झोपीत काहीतरी म्हणत होते. हो, रात्री तुम्ही नाही का रात्री चावळत होते. कोण आहे तू, कोण आहे तू? रात्री तुम्ही बावचळत होते. भूत तर नाही ना लागलं तुम्हाला? रात्री काय भाव सोडत होते मी? हो. गप गाई. बसा बाबले की तसेच. बाई माझी भाजी जळाली वाटतं. आशा, मी चाललोय थोडस कामासाठी बाहेर. लोकांचेच काम करीत बसा. अरे बायकोने तर लय त्रास दिलाय बा मापाच्या बाहेर. रिमोट मोबाईल दे इकडे. कवरची काय घेऊन बसली, आम्ही काय घ्यावं का नाही मोबाईल. हे कांताभाऊ, दादासाहेबांचे जिगरी दोस्त, कायम दादासाहेबांसोबत दिसणारे. रक्ताचं जरी नसलं तरी मैत्रीचं नातं मात्र खूप पक्कं आहे यांचं. काय करता येते गाडी बसलो तू थोडस. काय रे गाड्या शांत कधी पाहिलं नाही तुला. अरे तू जर असं शांत बसला तर गोरगरीब जनतेकडे कोण बघणार. नाहीतर मित्रा तुझ्या अख्ख्या गावात चर्चा चालू आहे. पण मित्रा, मी तर कुणाला काय बोललोच नाही. डॉक्टर साहेब आपल्याच गावात आहे, त्यामुळे सगळ्यांना माहीत झालंय. चल बरं गावात आपण जाऊ. बरं कांता, तू म्हणतोय ना, चल जाऊ आपण गावात. चल बरं. चल. सरपंच, गावात दादासाहेबांची चर्चा चालली. होय. हे बाळासाहेब, गावचे सरपंच, यांना असं वाटतं अख्खं गाव म्हणजे त्यांचंच आहे. आणि हा पोपट्या, त्यांचा चेला, कायमच सरपंचांना हरभऱ्याच्या झाडावरती चढवणारा. बघू बघू काय चालू. दादासाहेब आले. नमस्ते. दादासाहेब, तुमचीच वाट पाहत होतो. काय गाडीन पडत वाटतं. काय अशा वयात तुम्हाला गाडी तरी नीट चालवत जा. झेपल का तुम्हाला अशा वयात. कांता बस. बाळासाहेब, आमची काळजी करू नका, आम्ही अजून लय मजबूत आहेत. तुम्ही तुमची काळजी करा, नाहीतर एखाद्या बारीला पडताना हातपाय गाळ्यात घेतात. तुम्ही तुमचीच काळजी करा, आमची काळजी करू नका, आम्ही लय मजबूत आहेत. बघू बघू आमचं बघू आम्ही. पोपट्या, लागला रे. दादासाहेब कसं काय गाडीवरून पडलात? हे आहेत आबा, गावातील राजकीय विरोधक. बाळासाहेबांचं आणि आबांचं कधी जमलंच नाही, कारण आबांचं कसे जिथे नडला तिथेच तोडला. काय नाही, गाडी घसरल्यामुळं थोडंसं आम्ही पडलो, बाकी काय विषय नाही. मग कसं काय चालली गावची सेवा? गावची सेवा तर सरपंच करते, तर आम्ही तर काय पडलोय. दादासाहेब, बघू आम्ही बी कोण कोण पडतंय तोंडावर. तुम्ही बसा गावची सेवा करत, आम्ही आहोत गावातले मालक म्हणून मिरवायला. काय रे बघूया. होय होय आबा. ए कुत्र्यांनो, कोणाला बोलताय. दादासाहेब म्हणतात त्यांना. गोरगरिबांचे वालीत ते, समजलं का. ए कोण रे तू? कांता, जाऊ द्या. आबा भांडणं नाही करायचं आपल्याला, जाऊ द्या. कांता भाऊ, जाऊ द्या, भांडणं नाही करू. थांब रे बघूया. हा भोग्या भांडण करायला कधीही तयार असणारा बाळासाहेब यांचा कट्टर समर्थक, पण खूपच रागीट.
म्हणून सहसा याचं कोणासोबत जमतच नाही. आबा तुम्ही शांत बसा म्हणलं म्हणून का बसलोय ना, आता काय चीज आहे ना ते बी दाखवलं असतं आपण. चल रे पोपट्या. चला सरपंच. काय पोपट्या कुठे यांच्या गायराटांच्या नादी लागतो. चल आपलं ग्रामपंचायत. जाऊ दे सरपंच, शेवटगाव आपलंच आहे. आले 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 आले. महाराज तुमचं नेहमीच आहे. काय तुमचं नेहमीच काम? पोरी झोपल्यात का? हो कधी झोपल्यात त्या, घ्या झोपून चला आता. बरं बरं ठीक आहे, जाऊ दे, मी पण झोपतो आता. थांबा 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 थांबा. आज पण कुठं गावाला चाललं का? शिरवांद्याला काम आहे ना, त्यामुळे चालू होतं जरा तहसील आणि पोलीस स्टेशनचं काम आहे, ते आटपून येणार आहे मी. दररोजच कामं असतात तुम्हाला. अरे शिरवंद्याला जाऊ नये ना, काम आहे थोडीशी, ते आटपणार आहे. कांता वगैरे 2-4 मित्र आहेत माझ्या बरोबर, ते सगळे काम वगैरे आटपतून माघारी येतो. माझी काही काळजी करू नकोस, तू पण जास्त टेन्शन घेऊ नकोस काही. अहो तसं नाही काही, त्या दिवशीपासून काळजी वाटते ना तुमची. अहो त्या दिवशी लागलं होतं ते, बरं आहे का तुम्हाला ते लागलेलं? नाही नाही, काय आता अडचण नाहीये, डोक्याला लागलेलं बरं झालंय, आता व्यवस्थित आहे, काय अडचण नाही. मी निघतो आता. हो, निघा. हा, काळजी काळजी घ्या करू आता नकोस. तुम्ही, हो. ठीक आहे, चालेल. हॅलो, बोला की दादासाहेब. हॅलो कांता, तुझं आटप म्हटलं, निघलोय मी, येतो लगेच तुझ्याकडं. हा, काय करा तुम्ही या न्यायला, मी आवरून बसतो. आटपून ठेव. ओके चालतं. कांता चल ना लवकर, जायचं आपल्याला, उशीर झालाय. बरं बरं, या लवकर, चला. काय नाही, चल, काय अडचण नाही, जाऊन काम वगैरे अडचण. दादासाहेब, आपली सगळी कामं उरकलीत, तुला घरी गेलं पाहिजे. कालचा प्रसंग पाहून घरची काळजी करत असतील. काय म्हणतोस? बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. काय होतं, माझे घरचे पण वाट बघत आहेत. सकाळी मुली पण आहेत ना, घरून येऊन देत नव्हते, म्हणत होते पप्पा तुमचं डोक्याला मार लागलेला आहे, दुखतंय तुमचं, तुम्ही जाऊ नका. ठीक आहे, काय अडचण नाही, आपण निघू घरी. मग काय आता. बरं दादासाहेब, आपण जाऊ, पण काल रात्री नक्की काय झालं? जाऊ दे रे कांता, आता उशीर पण झाला आहे. हा सगळा विषय मी तुला नंतर सांगतो. आपले सगळ्यांचे आहेत ना घरचे, आता घरचे पण वाट बघत असतील. चल निघू आपण आता. चालते, चल. चल आता. बरं.
काय नाही झालं अजिबात. काय नाही काय झालं? उतरतोय का? हो इथेच उतरतो. बरं चालतं उतर मग. चालतं येऊ का मग? हा चल भेटू परत. चला. चालतं. आशा दरवाजा उघड. आले आले. किती वेळ झाला दरवाजा वाजवतो? उघडता येत नाही का लवकर? एवढ्या रात्रीचं कुठे गेलते तुम्ही? मी कुठं जाईन पण तुला कळत नाही का? किती वेळ झाला दरवाजा वाजवतोय? हा, काय करत होते इतक्या रात्री? एक तर वैतागून आलोय बाहेरून. माझ्या डोक्याला आधी टेन्शन झालेलं आहे. तुला कळत नाही का दरवाजा वगैरे उघडायचं? घरात बसून बसले बसा ना असते तुम्ही. लोकांची समाजसेवा करत, तेवढंच येतं तुम्हाला. चला. ठेव सारखं चालू राहतं माझ्या मागं तुझं. आणि ते 2 मिनिटं उठून दरवाजा उघडायचं कळत नाही का? एवढा काम आलाय तुम्हाला, कळतंय की काय करू समाजसेवा? थोडस जरा जाता विषय तिथं, त्यामुळे मला काम आलेलं आहे. हा चला आता लोकांची समाजसेवा करत बसायची. हात पाय तोंड धुवून घ्या. धुतो म्हणलं धुतो ना हातपाय तोंड मी. दरवाजा उघडाय टायमाला गडबड नाही करते. आलं की मागे लगेच चालू धुतो हातपाय. घ्या हात पाय धुवून घ्या. माझ्या माग हाती नाही डोक्यात करीत आपण नाही. सारखं नको त्रास करीत नाही जाऊ. टेन्शन देत घ्या. बर घ्या पाय. बर चालते ठीक आहे. आशा टॉवेल घे रे मला जरा. आले 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 आले. दे चल. चला जेवण करून घ्या. कसाही उशीर झालाय. बसा. चालू वाट जेवायला मला. जेवण करायला. होय हो. 2-3 दिवस झाले तुम्ही काळजी काढताय. कशाचं टेन्शन घेताय एवढं? पोरीपर्यंतच्या लग्नाचं नाही ना घेत? नाही रे आशा, मी पोरींच्या लग्नाची नाही काळजी करत. मला दुसरं थोडंसं व्याप असल्यामुळं ती काळजी माझ्या मागे. पप्पा झालं का जेवण तुमचं? बाळांनो मी जेवतोय आता. तुमचे जेवण झाले का? हो त्यांनी बरंच वेळ झालं जेवण घेतलं त्यांनी. हो का? म्हणजे मी यायच्या अगोदरच जेवण केलेलं आहे का जेवण तुम्ही? झालं त्यांचं. तुम्हालाच उशीर झाला. घ्या जेवण. बर ठीक आहे, घेतो जेवण मी पण करून. होय पप्पा, तुम्ही काय आमच्या लग्नाचा विचार करताय काय? नाही रे बाळांनो, मी तुमच्या लग्नाचा विचार नाही करत. माझ्या डोक्यामध्ये थोडा दुसराच विचार आहे. बाकी काय नाही, तुमच्या लग्नाचा नाही विचार करत मी. तसं पण पप्पा मला लय शिक्षण घ्यायचे आणि तुमचं नाव मोठं करायचंय. मला आत्ताच लग्न नाही करायचं. तसा पण माझा तुझ्या विश्वास आहे. तू 100% नाव मोठं करणारच आहे. आणि लग्नाचा विचार तुझा काय आता मी करत नाही. तुझं काय? तुझ्या काय आहे का लग्नाचं मनामध्ये काय? नाही माझं काही नाही पप्पा. बरं मग काय अडचण नाही. शिक्षण वगैरे भरपूर करा, मोठं व्हा. तुम्हाला जे काय लागणार आहे सगळ्या गोष्टी आम्ही नवरा बायको तुम्हाला पुरवायचं काम करू. आमचं नाव मोठं फक्त तुम्ही करा. बाकी अपेक्षा तुमच्याकडून काय नाही येत आम्हाला. करताना नाव मोठं. मोठा पूर्ण घ्या झोपून. आणि मोबाईल काय घेऊ नका. जा, उद्या शाळा आहे तुमची. काही शाळा नाही ग, कॉलेज मग. हा तीच शाळा असू नाही तर कॉलेज. जा झोपा पटकेन.
कांता अरे उठ ना. ए कांता कांता उठ. अरे मी आलो तुझ्याकडे. उठ ना कांता. कांता उठ ना. उठ उठ. दादासाहेब एवढ्या रात्री इकडं हा जरा काम होतं तुझ्याकडे म्हणून आलो. काय काम काढलं? उठ ना तू. येतं घरात आल्यावर बोलू ना आपण. या ना. तू बस 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 पटकन बस. काय काम काढलं? बस तू बस गाडी बस. तुला गाडी बस. चल चल पुढे गेलं. सांगतो बरोबर. कांता मला सुखात झोप लागत नाही रे बाबा. चल आपण बघू. मला खूप 2-4 दिवस झाले खूप त्रास होते. आपल्याला पाहायला लागेल काय झालं. चल बघणं गरजेचं आहे आपल्याला. चल बरं चल. मी हो दादासाहेब, तुम्ही तर दुसरीकडे म्हणला इथं कुठं आणलं तुम्हाला? अरे भाऊ भयानक जागा ही पार. इथंच पडलो होतो मी. माझ्या गाडीचं इथं accident अयो झालं. मी नाही काय, मी थांबत नाही, मी जातो. नाही, थांब ना भाऊ. थांब ना भाऊ. चल ना चल ना. मी जातो बाबा, खूप भीती वाटायला लागली. चल बाबा चल. इथं जाणं लय गरजेचं आहे. इथं कांता कांता मी इथंच पडलो होतो. कांता मला इथंच त्रास झाला. कांता इथंच पडलो होतो. कांता 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 कांता. गोष्ट प्रत्येक वस्तू पाहून घेतो. इथंच सगळी घटना घडलेली मी पाहून. कांता कांता कुठे गेला? कांता कांता. कांता अरे कांता कुठे गेला तू? कांता अरे कांता इथंच होता ना तू. आत्ता होता ना इथं. कुठे गेला तू कांता? अरे मला एकट्याला सोडून कुठे गेला कांता? कांता कुठे गेलाय तू? कुठे गेला? काय होईल कांतासोबत? कांताची आणि दादासाहेबांची भेट घडेल की आणखीनच काही विपरीत घडेल? हे पाहण्यासाठी वाट पहा पुढील भागाची. पहिला भाग. आपला आशीर्वाद आणि आपला सपोर्ट कायमच आमच्या सोबत राहतो. आणि आपल्या BNB प्रोडक्शनला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.